न चावणारी स्टिंगलेस. हा जे आहे कॉलनी हे आता एक छत्र नवीन घरं तयार करतात. ह्याच्यात मध असतो, हे सॅक आहेत आणि सॅक आहेत. लय बारीक आहे. तर हे छोटीच काम करते ना जास्त. छोट्या फुलावर. आणि ह्याचा जो ह्याच्यामध्ये एक होल करते आणि पूर्ण टनेल करून ह्याच्यामध्ये पोलन आणि मध्ये ह्याला नेक्टर सप्लाय करते. हे आपल्याकडल्या जुन्या मासे आहेत. हे सुद्धा लोप पावले येतात आपल्याकडे. हे 5,000ला पेटी आहे. किती तुमचे ते ह्याचे पाटोदेकर, अमोल पाटोदेकर 100 पेट्या नाही त्यांनी आंब्याच्या बागेला. आंब्याला ह्याची मधमाशीच काम करत नाही. तुम्ही युट्यूबवर टाकून बघा ना. हे आता तुमच्या बागेला 2 पेट्या सफिशियंट होतात. माशांमध्ये असणारच, माशाशिवाय काय. हे सगळे आता बाहेर गेले. हे छोट्या छोट्या दिसतात ते सगळे माशाच आहेत. आता ह्याच्यात सगळे आता एग लिंक केलेली आहे. ह्याचे छोटे छोटे सॅक दिसतात ना, मध्ये अंडे घातलेले आहेत. ह्याची राणी माशी थोडी मोठी साईज असते ह्याच्यापेक्षा. हे दिसत नाहीत, वर येत नाहीत ते. रेअरली कधीतरी दिसते ते. ह्याचा मध एकदम मेडिसिनल मध्ये वापरला जातो. हे मध जो आहे तो आयुर्वेदिकमध्ये फार कॉस्टली आहे. एका ह्याच्यामध्ये जवळपास 50 ते 40 ml निघते मध्ये एका कॉलनीमध्ये. 40 ml. एका सॅक मध्ये किती निघते बघा. हे इंजेक्शन काढावं लागतं. आज आहे सॅक मध्ये असतं बघा. टेस्ट गोड ड्राय वेगळा असते. मध गोडच असणार ना. पाणी